छत्रपती शिवाजी महाराज की जय। कालच्या भागात आपण कुठपर्यंत होतो तर जिजाऊ साहेबांनी का आंबीलोडा जो आहे पुण्याजवळचा तो आंबीलोडा तिथं डॅम बांधला होता. काय बांधलं होते? तटबंदी बांधून ते पाणी पुण्याच्या बाहेर वळवलं, मुळामुठामध्ये वळवलं. त्याच्यामुळे पुण्यामध्ये जे पाणी साचत होतं किंवा नुकसान होत होतं शेतीचं ते वाचवलं. पूर्वी तिथं शेती होती, आता तिथं सगळ्या बिल्डिंग झाल्या. हळूहळू शेतकऱ्यांमध्ये काय झाली हिंमत निर्माण झाली की आपली काळजी घेणारं, आपल्यासाठी काळजी करणारं कोणीतरी आहे. पण सगळ्या अजून एक समस्या तिथं होती. कोणती होती ती? तर त्या भागामध्ये वाघ, लांडगे, पुण्याच्या अवतीभोवती सगळे मावळी डोंगर होते आणि जंगल अफाट. गेल्या 6 वर्षात वाघ, बिबट्या आणि लांडग्या कोल्ह्यांचा धुमाकूळ तिथं झालेला होता. बादशाही खासदारांपेक्षाही जास्त थैमान घालत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करणं गरजेचं होतं. आणि आऊसाहेबांनी काय केले की लालमालामध्ये बसून सगळ्यांशी चर्चा केली की आता हा या जे जंगली श्वापद आहे, जंगली जनावर आहे, यांच्यापासून पण शेतकरी आपण पाण्याची व्यवस्था केली, वाहून जाणाऱ्या जमिनीची व्यवस्था केली. शेतकऱ्यांना जमिनी ज्या पेरत नव्हत्या पांढऱ्या झाल्या होत्या सगळ्या, तिथं सोन्याचा नांगर आखलून तिथं पेरणीला सुरुवात केली. शेतीला एक जमिनी तयार केल्या. पण मग आता दुसरी समस्या कोणती होती तर ही जंगली श्वापद, कोल्हे, लांडगे, रानगवे, वाघ. मग याच्यासाठी तिथल्या दौंडी पिटवल्या गेली लोकांच्या हातून, म्हणजे लोकांच्याच मदतीने लोकांच्या हातून तिथून त्यांचा नायनाट करून घ्यायचा. आणि काल आपण याच्यावरती डिस्कस केलं होतं कालच्या भागात की याच्यामधून 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या आऊसाहेबांना. 2 गोष्टी कोणत्या होत्या त्या? एक तर शेतकऱ्यांना त्रास देणारे जंगली श्वापद नाहीसे करायचे आणि दुसरे शूरवीर जे तरुण आहे, लढवय्ये तरुण आहे, यांना निवडून त्यांना सैन्यात भरती करून घ्यायचं. पण या सगळ्यानंतर अजून एक समस्या कोणती होती तर ती होती की प्रतिष्ठित लोक जे होते, पूर्वी माजले होते प्रतिष्ठित लोक म्हणजे गावगुंड, यांचा धुमाकूळ खूप मोठ्या प्रमाणात होता. प्रतिष्ठित गावगुंडांचा धुमाकूळ थांबविण्यात जरा अवघडच होतं. आऊसाहेबांच्या हुकमानं कृष्णाजी नाईक, फुलाजी नाईक, बाबाजी नाईक पाटील आणि अशा काही सरदार यांनी काय केलं की या लांडग्यांना जबर शिक्षा करण्यासाठी गावोगाव फिरायला सुरुवात केली, लोकांच्या समस्या जाणून घ्यायला सुरुवात केली. आणि मग यांना शिक्षा करायला, यांना शासन करायला सुरुवात केली. म्हणजे लोकांमध्ये एक विश्वास झाला की आपल्याला कोणीतरी आपला बॅकअप देणारं कोणीतरी आहे, आपल्याला सपोर्ट करणार कोणी. कारण सगळ्यांना धाक होता. निजामशाही, आदिलशाहीचे लोक यायचे, आया बायांना पळवून न्यायचे, शेतं लुटून न्यायचे, गोठ्यातले जनावरं पळवून न्यायचे. पण कोणाची हिंमत होत नव्हती. कारण जे गावातले मूळ कारभारी होते, गावातले पाटील लोक, हे वतनाच्या लालचीने त्यांची गुलामगिरी करत होते त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या नावाखाली आपलेच लोक आपल्या लोकांवरती दादागिरी करायचे, गुंडगिरी करायचे. त्यांच्या जमिनी हडप करणं असेल, त्यांच्या जनावरात सुंदर स्त्रिया दिसल्या तर त्यांची आबरू लुटत होते. या सगळ्या गोष्टी गावोगाव फिरून हे जे सरदार आलेले होते, कोणासोबत आलेले होते सरदार? कोणासोबत आलेले होते सरदार? जिजाऊ साहेबांसोबत जे सरदार आलेले होते. कुठून? बेंगळुरू. आणि या सगळ्यांनी पुण्याच्या एक गाव, एक परगणा फिरायला सुरू केला, लोकांच्या समस्या जाणून घ्यायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे परकीय आक्रमण तर होतात आहे, पण स्थानिक लोकांचे पण आक्रमण होतं आणि यांना बिमोड करणं अवघड होतं. अशांना पण त्यांनी काय केलं, मग कोणाकोणाच्या मदतीने केलं तर कृष्णाजी नाईक, फुलाजी नाईक, बाबाजी नाईक पाटील आणि अजून दादोजी कोंडदेव, त्यांच्याबरोबर अजून काही विद्वान मंडळी तिथून आले होते, अत्यंत इमानदाराने शहाजीराजांच्या विश्वासातले. यांच्या मदतीने त्यांना कंट्रोल करायला सुरू केलं आणि त्यांना जबर शिक्षा केली. काही ठिकाणी इतकी जबर शिक्षा केलेली आहे की आपण ते लांजाच्या पाटलाची गोष्ट ऐकलेली असेल. बऱ्याच जणांना माहिती आहे की त्यांनी एका मुलीवरती बलात्कार केल्यावरती त्याला तिथं सदऱ्यावर आणलं गेलं पकडून. त्यावेळेस तो मगरूने म्हणत होता की मी या कोण राजा, एवढं पोरगं होतो त्याला मी राजा मानत नाही, हे जहागिरी पण मानत नाही, मी त्याचा राजा आहे. आणि अशा मगरुरीमध्ये आणि जवळच्या नात्यातला असताना सुद्धा त्याला जिजाऊ साहेबांनी काय केलं, जेरबंद करून आणायला सांगितलं आणि न्याय निवाडा करण्यासाठी तिथं याच्यामध्ये बसवलं, सदरेवरती आणलं.
सत्रेवरती त्याचा न्यायनिवाडा करायसाठी शिवाजीराजांना सोबत घेऊन बसवलं होतं आणि त्यावेळेस पहिला न्यायनिवाडा केला होता की त्याला जीवे न मारता त्याला चौरंगा करा. चौरंगा करा म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकले. ठरवलं असतं तर माझ्या साहेबांनी तिथं मुंडकं छाटून त्याला जागा मारून टाकलं असतं, पण लोकांना कळलं असतं का म्हणून त्याचा चौरंगा केला. ते हातपाय तोडून टाकले आणि त्याला तिथं सोडून दिलं की येणाऱ्या जाणारा जे लोक आहेत, जे बाकीची मंडळी आहेत, त्यांना हे दिसलं पाहिजे की शिवाजी राजेच्या राज्यामध्ये किंवा आऊसाहेबांच्या कारभारामध्ये आयाबायांची पूजा केली जाते नाही, पण आयाबायांची इज्जत ठेवल्या जाते. आयाबायांना सुरक्षा आहे. म्हणजे एक प्रसंग असा येतो की ज्यावेळेस पुण्याला येण्याच्या आधी छोटेसे शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेब बंगळूरला घेऊन गेले होत्या आदिलशहाचा दरबार दाखवण्यासाठी. आणि छोटेसे 4 वर्षाचे शिवाजीराजे सगळं ते आदिलशाहीचं सगळं थाट पाहत होते. आणि दुपारच्या वेळेला आऊसाहेब इकडे असताना शहाजी राजांसोबत शिवाजी महाराज फिरत फेरफटका मारत होते. खूप उशीर झाला. जिजाऊ साहेबांनी पाहिले की बाळ शुभ आले नाही अजून. अशा वेळेस कुठं होते ते तर म्हणून पाहायला गेल्या. तर तिथं पूर्वी मुघल बादशाहच्या नाच गाणं चालायचं, बाया नाचायच्या, ते सगळे सरदार मंडळी पाहायला बसले असायची. अशा ठिकाणी शहाजी राजांचे शेजारी छोटे बाल शिवाजी बसले होते. ते पण त्या नृत्यांगनांचं नाच गाणं पाहत होते. जिजाऊ साहेब सर तडक त्या रंगमहाल म्हणायचे त्याला, म्हणजे आताचे जसे आपलं स्टेडियम किंवा ऑडिटोरियम असतात ना, तसा तो रंगमहाल होता विजापूरचा. त्या रंगमहालात घुसल्या, कुणाची ही पर्वा न करता सरळ जाऊन पहिले शिवाजी महाराजांच्या 2 कानाखाली आणले. शिवाजी महाराज रडत रडत बाजूला झाले, पण शहाजी राजांनी हे म्हणलं नाही काही. आणि तिथंच त्यांना म्हटलं होत्या की हे जे शान शौक आहे हे आपल्यासाठी नाही, हे मुघली शान शौक म्हणजे मोगल लोकांचे जे शान शौक आहे हे आपण करायचे नसतात. आपण बाया नाचवणारे नाही तर बाया वाचवणारे व्हायला पाहिजे. आपण स्त्री नाचवणारे नाही तर स्त्रियांना वाचवणारं व्हायला पाहिजे. म्हणजे हे बाळकडून कुठं पाजलं होतं? वयाच्या 4थ्या वर्षी. म्हणून आपण काल जिजाऊ साहेबांची जयंती साजरी करताना एवढं सगळे भाषणं घेतले ना तुम्ही सगळे. जिजाऊ साहेबांचे जर संस्कार नसते तर आज आपण शिवाजी महाराजांना विसरून गेला असतो. राजाच्या पाटलाचा जो चौरंगा केला त्याच्यामुळं सगळीकडे दहशत पसरली. कारण पूर्वी काय असं सगळ्या गोष्टी बंदिस्त नव्हत्या. कपडे धुवायला नदीवर जावं लागायचं, पाणी भरायला बाहेर जावं लागायचं, शेतात कामाला जावं लागायचं. आणि हळूहळू सगळ्यांमध्ये हिंमत यायला लागली. आणि तरी आऊसाहेबाला टेन्शन होतं की हे कसं करायचं. म्हणजे जे आपल्या लालमहालाचे जे आजूबाजूचे नाते होते, सोयी संबंधातली मंडळी हेच असे जर करत असले तर यांच्यावरती जबर कसा बसवायचा. पण कडक शासन, कडक न्याय व्यवस्था ठेवून त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला. तिकडं आदिलशहाला पुणे बनवण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावे दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातील आदिलशाहीने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे गेली. त्याच वेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचे सर्व कारभार शिवाजीराजे यांच्याकडे अर्जमोकस दिली. म्हणजे आता अर्जमोकस म्हणजे आपल्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी असते बघा. एखादा मालक एखाद्या जमिनीचा तो कुठेतरी बाहेर गावी आणि त्याची प्रॉपर्टी सांभाळण्याची जबाबदारी एखाद्या घरच्या माणसावर दिली असते, त्याला म्हणतात पॉवर ऑफ अटॉर्नी. म्हणजे सगळे अधिकार, असं अधिकारपत्र शिवाजीराजांच्या नावाने त्या पुण्याच्या जहागिरीचं दिलं. आणि पुण्याला जहागिरीमध्ये पोटमोकस म्हणून शिवाजीराजांकडे ते दिलं. म्हणजे आऊसाहेब शहाजीराजांच्या बदल्यात कारभार पाहिजे, पण कारभारी म्हणून कोण होतं तर शिवाजीराजे. जरी शिवाजीराजांचे नाव झाले तरी वडिलांच्या नात्याने तो कारभार जिजाऊ पाहू लागला. कारभार कोण पाहत होतं तर जिजाऊ साहेब पाहत होत्या. जिजाऊ साहेबांच्या सोबत बसून शिवाजीराजे हे त्या कारभारीचे पाहत होते. आणि त्यांनी अगदी माया लावून ते कारभार पाहायला लागले. पण जेवढी माया जिजाऊ साहेब लावत होते तेवढा त्यांचा धाक पण होता. का होतं? जबर होते. आणि त्यांच्या सोबत जी माणसं कारभार पाहण्यासाठी पाठवली होती पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिलेली ती फार मोठी योग्यतेची दिली होती.
शिस्तीने काटेकोरपणे हुकूम वागणारी होती. कारभार चोख करणारे निष्ठावंत आणि प्रामाणिक अशी माणसं असली होती. उत्कृष्टच होते. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्य असोत, उत्तम अनुशासन आणि हुकूम शक्ती असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी, अर्धस्थ, वयाने बहुतेक जण सारी 70 ओलांडलेले होते. म्हणजे दादोजी कोंडदेव वगैरे एज सगळ्यांचं 60-70च्या पुढचं होतं. माजी पासलकर, दादोजी कोंडदेव, गोमाजी नाईक, पानसंबळ, नूरखान बेग, बंकीरराव गायकवाड, यसाबा दाभाडे, नारोपंत मुजुमदार आणि तसेच तजुर्बेकार आणखी काही लोक होते. तजुर्बेकार म्हणजे अगदी अनुभवी लोक होते अजून, की ज्यांना खूप सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या अनुभवाचा उपयोग कोणाला होणार होता तर बाल शिवाजीला किंवा या नारोपंत मुजुमदार आणि तसेच तजुर्बेकार आणखी काय होते. ज्यास जे काम सांगितले ते त्यांचे चोख करावे अशा ताकदीचे होते. म्हणजे जेवढी काम सांगितलं त्यांना तर त्या ते काम बिलकुल काहीही त्यात कसूर न ठेवता, म्हणजे काही उणीव न ठेवता पूर्णपणे ते काम पूर्ण करत होते. युक्तिबुद्धीची ऐपत होती सगळ्यांमध्ये. म्हणजे बुद्धी चालवणारे पण होते, तलवारबाजी चालवणारे होते, शस्त्रास्त्रात पारंगत होते. आणि जिजाऊसाहेबांची तडप वेगळी होती. कर्तबगारी आणि समतोल न्यायबुद्धीने संस्कार त्यांच्यात नेमके कुणी केले इतिहासाला याची नावे माहीत नसतील, पण कथा कीर्तनात पौराणिक स्त्रियांचे चरित्र सर्वांप्रमाणे त्यांच्याच मानावर नक्कीच संचार करीत असतात. प्रत्यक्ष नजीकच्या काळात शाही घराण्यातून कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांच्या एक एक हकीकत जुन्या लोकांकडून कानावर येते. आदिलशाही बेगम, बाबूजानी खान, अहमदनगरची बेगम, म्हणजे त्यावेळेसच्या ज्या पौराणिक कथांमध्ये ज्या स्त्रियांचे काही नावं येतात त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर नाव कोणाचं येतं, सगळ्यात नाव पुढं कोणाचं येतं या ह्याच्यात जिजाऊ. स्त्रियांचे अनेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्या कानावर जात असत. आदिलशाहीतील बेगम बुवाबाजी खान, अहमद खानची शहाजा चांद बीबी आणि त्याहीपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकी सुना ज्यांना दिसत होत्या. कारीच्या कान्होजी यांची आई अनसौ जेदे इत्यादी लेख. म्हणजे जेदे जे म्हणतो, जेदे बांधायला आपण पाहिलं ना याच्यात, याचं जे युद्ध झालं होतं कोणतं, पावनखिंडीचं, घोडखिंडीचं युद्ध, त्याच्यामध्ये सगळ्यात बाजीप्रभूच्या सोबतची जी टीम होती ती दोन मोठ्या कुटुंबातली होती, एक जेदे आणि बांदल. त्याच्यातली जी बांदलांची आई होती सगळ्यांची सगळ्यात मोठी त्यांच्या घराण्यातली ती होती अनुसायाबाई जेदे, कान्होजी जेदेंची आई. ती पण अतिशय पराक्रमी होती, म्हणून ती पराक्रमी लोक निघले. दीपाई बांदल ज्या होत्या बांदल घराण्याच्या, त्या पण अतिशय शूरवीर बाई होत्या, म्हणून त्या बांदल सैनिक होतं. शेवटपर्यंत अगदी संभाजी राजापर्यंत दीपाई बांदल या सैन्यामध्ये मोठ्या पदावरती राहिल्या. स्वतः धराडीनं युद्धामध्ये जेव्हा संभाजीराजांनी हे लुटलं बुराणपूर, त्यावेळेस महत्वाची भूमिका दीपाई बांदलची होती. आपल्याला इतिहासातले फक्त लिमिटेड लोक इतिहासातले माहिती. आपल्याला शिवाजी महाराज म्हटल्यावर आपल्याला कोणता प्रसंग आठवतो, कोंढाणा तोरणा स्वराज्याची शपथ घेतलेली. इतिहासात तुमच्या 4थी बाजूच्या पुस्तकात जेवढं तुम्ही शिकलं तेवढं. हे नाव माहिती आहे का? 360 किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. आपल्याला किल्ल्यांचे नावं जरी विचारले, अगदी मराठी मीडियमच्या मुलांना जरी किल्ल्याचे नाव विचारले तर जास्तीत जास्त 5 किल्ल्यांचे नावं सांगतात. तिला प्रयत्न करून पहा बरं आठवून किती किल्ल्यांचे नाव आठवतात तुम्हाला. 360 किल्ल्यांचे नावं आठवतात का? कशामुळे नाही आठवत तर आपल्याला आपला इतिहासच माहित नाही, आपण कधी वाचत नाही, वाचलं नाही, परंतु आपल्याला हाऊस पण नाही त्या गोष्टी वाचायला. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर नावं दिलेत. आता प्रत्येक पान आपण वाचत बसलो तर होईल.
धमाळ पाटलांची आई होती रूपावन, अशा अनेक किती जणी यमदूताच्या नजरेत नजर भिडून जगात आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. आपण माणसांनी शिकायचं असताना तेच असंच मराठी रक्तात जन्मताच असणारा शौर्य आणि थौर्य आऊसाहेबांच्या रक्तात होतं. एक बखरकाराने लिहून ठेवलं की जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वराने निर्माण केले, कितीही कठीण संकट पुढे आले तरी तीळ मात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठी मुलगी. बखरकार म्हणजे जे ज्यावेळेस मोगल लोक बादशाह लोकांकडे इतिहास लिहिणारे हे असायचे कोण की जो इतिहासाचे त्यांच्या तारीफ करून लिहून ठेवायचे. स्वतःचा जर एखादा आणला युट्यूब चॅनलवरती समजा शूटिंग करणार, तो काय करतो त्याचा जो मालक आहे त्याचं शूटिंग घेईल ना, त्याच चांगलं दाखवायचा प्रयत्न करा. असे ते बखरकार होते की जे मोगलांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवायचे. ब्रिटिशांमध्ये पण ते तसे होते, पण त्यांनी सुद्धा जिजाऊ साहेबांबद्दल लिहून ठेवलेले प्रसंग काय आहेत किंवा इतकी शूर म्हणजे वीरतेमध्ये, शौर्यामध्ये, न्यायनिवडेमध्ये अशी स्त्री मी मोगलांच्या स्त्रियांमध्ये पण पाहिलेली नाही. हा कोण लिहून ठेवतो? शत्रूचा माणूस लिहून ठेवतो. म्हणजे इतकं मोठं कर्तृत्व जिजाऊ साहेबांचं होतं. आऊसाहेब आपल्या शुभाला उत्तात्त, उत्कट आणि उत्तुंग यशाचे मानकरी करायचं होतं. त्यांचं घोतक म्हणजे शिवाजीराजांनी तयार झालेली राजमुद्रा, प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्व विश्वविंदुता सा शिवनो सुशेषा मुद्रा भद्राय राजते. ही जी राजमुद्रा शहाजीराजांनी तिथून दिली होती बेंगलोरहून. ज्यावेळेस शिवाजी महाराज गेले त्या राजमुद्रेतच सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. आणि जे जिजाऊ साहेबांना अपेक्षित होतं की माझ्या शिवानी कसं बनलं पाहिजे, तर प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हळूहळू त्याचं कर्तृत्व वाढत गेलं पाहिजे, सगळ्यांना शीतलता देणार पाहिजे, सगळ्यांना घेऊन चालणार पाहिजे, सगळ्यांना विश्वास देणार पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या गोष्टी केल्या होत्या. एवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितला या राजमुद्रेमध्ये. सदैव प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरवते. संजीवनी नावाच्या एका विलक्षण मंत्रच विश्वाच्या कल्याणासाठी कसाने मिळविल्याचा म्हणे, तोच हा मंत्र. शिवबाराजांच्या आज्ञापत्रावर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवबाराजांचा वावर सुरू झाला. मावळ्यातील शेतकरी सवंगड्यांमध्ये कोणी मराठा, कोणी माळी, कोणी तेली, कोणी रामोशी, कोणी महार, कोणी धनगर, कोणी ब्राह्मण तर कोणी मुसलमान आहे. आणि आदिलशाहीच्या कानाशी कुजबूज तक्रारी जाऊ लागल्या की हा शहाजीचा मुलगा हलक्या लोकांमध्ये वावरतो. मोहम्मद आदिलशाहने हे कुजबूज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वास बसेना की शहाजीराजांचा एवढासा पोरगा सकाळी डोंगरात बंद पुकारतील. या आदिलशाह विरुद्ध कसं शक्य? काय झालं? शिवाजी महाराज मग कोणामध्ये बसायला लागले तर या सगळ्या पोरांमध्ये. आपण त्या दिवशी डिस्कस करत होतो कसे संगोळी जमा झाले. पुण्यात आल्यानंतर सगळ्यात जास्त लोक जिजाऊ साहेबांनी आयडिया केली होती की कोण जंगली जनावर मारून सोन्याच्या कड्याच्या लालचीने कोण येतं, शूरवीर कोण आहे, चांदीच्या कड्याच्या लालचीने. मग अशा ज्या लोकांमधले जे निवडक लोक होते यांच्यामध्ये मैत्री झाली. त्यांच्यामध्ये जाऊन बसायला लागले, उठायला लागले, त्यांच्यावर खेळायला लागले. आणि ही कुजबूज कोण आदिलशाहच्या कानावर गेली. कारण शहाजीराजे कोणाचे सरदार होते? आदिलशाहचे. आणि हे वतन कोणी दिलं होतं? आदिलशाहने दिलेलं होतं. मग ही कुजबूज ज्या वेळेस शहाजीराजे आदिलशाहच्या कानावर गेले, त्याला वाटलं हे लहानचं पूर्व काय करणार आहे, हे जरी आपले सरदार सांगतात किंवा हे बंड पुकारल सगळ्या डोंगर माथ्यामधल्या लोकांना घेऊन आपल्या विरुद्ध जाईल, तर त्याने काय करू शकतं लहानचं पूर्व. त्यांनी हसण्यावारी त्या गोष्टी दिल्या. पण इकडं शिवाजीराजांचं हे जे चालू होतं ते सगळं होत राहिलं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का? नाही. 1.5-2 लाखांची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशाहीशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य असलेल्या तळ हातावर नाचवणारा मुघल बादशाह शहाजहान दिल्लीत होता. कोकणाच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते तर जंजिऱ्यात सिद्धी होता.
आणि शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामात कडाडून विरोध करीत हा सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोक होते. शत्रू किती होते? कुतुबशाह, आदिलशाह, पोर्तुगीज, त्याच्यानंतर आपले जे हे तर सगळे शत्रू दिसत होते, मोगल बादशाह होते. पण सगळ्यात अवघड समस्या जी होती की या लोकांना मदत करणे आपल्या विरुद्ध लढणारे आपलेच लोक होते ना. त्यावेळेस वतनदारी पद्धत होती. वतनाच्या लालचीने हे माझं वतन, ते जे पुण्यामध्ये घडलं ते आजूबाजूच्या मावळ प्रांतात पण होतं, ज्याचं त्याचं वतन होतं. आणि हा सगळ्यात मोठा संकट होता की यांच्या सगळ्यांसोबत लढायला तर फौज छोटीशी, राज्य छोटंसं, पण यांना मदत करायला पण आपले लोक नव्हते. तर लोकांना अजून तोपर्यंत तितका विश्वास, एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्या इतका शिवाजी राजांपाशी काय होतं? काहीच नव्हतं. सैन्य होतं का? नव्हतं. तोफखाना होता का? आरमार होतं का? खजिना होता का? काहीच नव्हतं. पण या सर्वांनी एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजात होती. कोणती? आत्मविश्वास, कठोर ध्येयनिष्ठा आणि नितांत श्रद्धा. अंधश्रद्धा नव्हे, बाबडी अंधश्रद्धा नव्हती, बुद्धिनिष्ठ श्रद्धा होती, अभ्यासपूर्ण श्रद्धा होती. श्रद्धा कोणती होती? की मी करू शकतो. कालच्या याच्यात आपण बघितलं ना की ज्यावेळेस ते लहान लहान मुलं सगळे तरुण यायला लागले, सोन्याचा नांगर हाकला, त्यावेळेस त्या पोरांमध्ये एक उत्साह संचारला होता की आपण जर या मातीमध्ये काही पेरलं तर ते उगल, आणि आपण जर मनामध्ये काही पेरलं स्वराज्याचं स्वप्न तर ते 100% सक्सेस होईल, उभं होईल, आपलं स्वप्न साकार होईल. आणि हे जे ध्येय होतं, हा होता त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास, कठोर ध्येयनिष्ठा आणि अभ्यासपूर्ण श्रद्धा होती. आणि त्याच भावनांनी भारावलेले मावळी भावंडे अशा असंख्य भावंडांना ते हाक मारत होते, न बोलत्या शब्दात, कारण त्यांच्या श्रद्धा इतिहासाच्या कागदावर फारसे उमटलेले नाही. पण हे नक्कीच ऐकायला बोलवलं होतं, त्यांचा एक एक शब्द मंतरलेला होता. महाराजांच्या मनुष्यबळ बोट मोजले इतकेच मोजमापात वाढत होतं. शत्रू परराज्यात होता, मावळे चिमटभर होते, पण वडिलांनी वापरलेल्या आणि सह्याद्रीच्या शिकवलेल्या एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता. कोणता? तर गनिमी खावा. कोणता मंत्र होता शहाजीराजांनी शिकवलेला? गनिमी खावा. म्हणजे बघा, 4 मोठे मोठे शत्रू आहेत, अगदी मोठ्या प्रमाणावर मोठमोठे शत्रू आहेत, आणि एवढंसं बोटावर मोजण्या इतके सैन्य आहे. आणि त्यातही रोज वाढ होताना किती होते? थोडे थोडे लोक वाढत होते. आणि लढायचं कोणाच्या विरुद्ध आहे? तर सगळ्या मोठ्या मोठ्या सैनिकांच्या विरुद्ध. पण शहाजीराजांनी त्यांना एक मंत्र शिकवला जातो, होता गनिमी कावा, है ना, गोरिला वारफेअर. आपण ऐकतो ना आपण. आज आपण इस्रायलचं उदाहरण जर घेतलं, इस्रायल सगळं त्याच तत्वावरती आज जगावर राज्य करते. इस्रायल एवढंसा देश आहे, महाराष्ट्र तरी मोठा आहे इस्रायलपेक्षा, पण इस्रायलमध्ये त्यांची गुप्तचर यंत्रणा सगळ्यात चांगली आहे. इस्रायलमध्ये त्यांचं टेक्नॉलॉजी सगळ्यात चांगली आहे. इस्रायलमध्ये त्यांच्याकडं प्रत्येक घरातल्या प्रत्येक तरुणाला युद्धाचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक बॉर्डरीवरती बंकर्स बनवलेले, कधी त्यांच्यावरती बाहेर आजूबाजूला सगळे शत्रू राष्ट्र आहे, पण कमीत कमी सैन्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला त्यांनी, गोरिल्ला वारफेअरचा वापर केला. आणि ज्यावेळेस इस्रायलच्या नेत्यांना विचारलं होतं की बा तुमचं गमक काय, तुम्ही एवढं सगळं बलाढ्य झाले, तर त्यांनी सांगितलं होतं आमची प्रेरणा, आम्हाला जे इन्स्पिरेशन आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गोरिल्ला वारफेअर. ते सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळूरला गेले. शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता. तिथूनच ते आपल्या कानडी मुलखात जहागिरीचा कारभार पाहत होते. पुण्याहून ही मायलेकरं बंगळूरला गेली. बेंगलोरला, आताचं जे बेंगलोर आहे त्यावेळेस बंगळूर म्हटलं जातं. शहाजीराजांचे सर्वच कुटुंब एकत्र राहण्याचा आणि सुमारे 2 वर्ष एकत्र राहण्याचा योग होता. शहाजीराजे बंगळूर गेले तिकडं, तर त्यांची याची भेट नव्हती, म्हणून सगळे तिकडं पूर्ण कुटुंब एकत्र राहण्याचा पहिल्याच हा वेळ होता. एकत्र राहण्याचा योग आला होता. हाच शेवटचा योग. या 2 वर्षात हम्पी, विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटक राज्यामधील राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले आणि हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचे नगर होते.
या प्रवासात शिवाजीराजांना खूप पाहायला आणि शिकायला मिळालं. एवढे बलाढ्य साम्राज्य एक राक्षसा तंगडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले आणि हा शेवटचा रामराजा जो कुठलचा राजा होता तर कर्नाटकचा एक मोठ्या पराभवाने त्याचं साम्राज्य भुईसपाट झालं. ज्यावेळेस बेंगळूरला गेले पाहिलं शिवाजी महाराजांनी काय पाहिलं तर तिथलं क्षेत्र, तिथलं विजयनगर साम्राज्य कसं होतं. विजयनगर हे त्यावेळेचं सगळ्यात मोठं हिंदू राजाचं हिंदू साम्राज्य होतं आणि महाराजांना तेवढ्या लहान वयात ही शंका आली. त्यांच्या मनात ती फार सुचली की एवढा बलाढ्य राजा होता पण एका राक्षसगडीच्या लढाईमध्ये हे पूर्ण राज्य कसं काय संपलं. त्यांच्या मनात ते हे व्हायला लागले की कसं काय आपला एवढा मोठा राज्य संपला आणि आपलं हिंदू साम्राज्यच इथून नष्ट झालं. या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुमाळून निघत होता. त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते आणि ते पडले ते वैचारिक समुद्र मंथन. राजांच्या मनात हा 2 वर्षाचा म्हणजे इसवी सन 1640 ते 1642 मध्ये हा प्रकार झाला. राजाने जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतला. ते मराठी स्वराज्य सह्याद्रीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयाने म्हणजे तिथं जे विजयनगरचा हाल पाहिले, विजयनगर साम्राज्याची जी परिस्थिती पाहिली याचा परिणाम त्यांच्यावरती असं झाला की आपण सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आपलं हिंदवी स्वराज्य पुन्हा स्थापन करायचे त्यांच्या मनामध्ये हे केलं आणि मराठी स्वराज्य सह्याद्रीच्या हृदयात निर्माण करण्याचा निश्चयानेच ते आणि शिवाजीराजांची पूर्ण कागद खोऱ्यामध्ये प्रचंड महाशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. पहिला बंडाचा झेंडा उभारला तिथून आलं कधी बेंगळुरून महाराष्ट्रात परत आलेला. गड तोरणा लगेच पुढे तोरणगड घेतला. तोरणागड घेण्याची कथा कशी होती तर सगळ्यांनी जाऊन रायरेश्वराच्या तिथं सगळ्यांनी सगळ्यांनी शपथ घेतली. तोरणा छोटासा गड होता. तोरणा गडावरती छोटं कमी सैन्य होतं आणि तिथल्या किल्लेदाराच्या ध्यानीवनी पण नव्हतं की कोणी येऊन कारण लोकांना दहशतच एवढी होती की हिरवा झेंडा जर वरती एखाद्या गडावर दिसला तर तगड्यात आपला मराठा माणूस किती मोठा तगडा असला सगळा सशक्त असला तरी त्याची मान खाली झुकून जात होती. एवढी धाक होता. माणसाची ताकद कधी कधी धाकापुढं कमी पडते. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असली आपल्याला माहिती आहे आपण याला मारू शकतो पण लोकांनी जर सांगितलं नाही त्याच्यात तुला खतरनाक आहे तर ऑटोमॅटिकली आपली हिंमत कमी पडते. आणि अशा परिस्थितीमध्ये जे किल्लेदार वाटलं कोण इकडे आपल्यावरती राज्य करणार आहे. मग यात्रेचं निमित्त केलं. शिवाजी महाराजांनी ते सगळेजण वरती गेले. सोबत जे मोठे वयस्कर सरदार होते ते गेले वरती. शस्त्रास्त्र न्यायला किल्लेदार मिळू देणार नाही म्हणून यांनी चाल काय केली तर जत्रेमध्ये दुकान मांडायचं. कशाचं शिवचिवडे हे बनवाय पूर्वी आचार्याचे राहायचं दुकानात तसं हलवायचं दुकान मांडायचं आणि मग हलवायचं आपण लग्ना विग्नात पाहतो हलवाई जातो कसा जातो ते झाऱ्या कवच्या गुंडावड असतात ना खांद्यामध्ये. पूर्वी नाही ना आता तर गाड्या होत्या तेव्हा काही गाड्या नव्हत्या तर त्यांची ओळख का ते झाडे कवचे कडाया असे भांडे कुंड्याचं साहित्याच्या हिशोबाने ते नेलं आणि गडावर त्याच्यामध्ये लपून शस्त्रास्त्र नेले. वरती गडावर गेल्यानंतर त्यांना पहिलं अडवलं. शंका येऊ दिली आली पोरं घेऊन तर त्यांनी सांगितलं आम्ही हलवाई आहे. पोरं गड पाहायला आले. कोण शंका करेल बारीक बारीक पोरं आले गडावर आणि जेव्हा गडाचे दरवाजे बंद व्हायची वेळ आली तर रात्रीच्या अंधारामध्ये लपून बसले. यात्रेची तयारी ते तंबू बिंबू लावायचं नाटक झालं आणि रात्रीच्या अंधारामध्ये या सगळ्यांनी पोरांनी हल्ला केला. गडा तोरणावरती फक्त 30-35 शिपाई होते आणि या सगळ्या पोरांनी ज्यावेळेस प्रतिकार केला तिथला किल्लेदार जो होता त्यांनी पाहिले की पोरं अगदी ताकदीनिशी लढतायत. किल्लेदार समजदार माणूस. किल्लेदारांनी शरणागती पत्करून घेतली या पोरांचं आणि सांगितलं की गड दिला तुमच्या ताब्यात आणि ते पहिलं तोरण स्वराज्याचं बांधलं गेलं आणि म्हणून त्या किल्ल्याचं नाव तोरणा. आणि तिथून बंडाचा झेंडा उभारला गेला. बंड करायला सुरुवात झाली म्हणजे तिथून मग पहिला भगवा झेंडा कुठं उभारला गेला. पहिला झेंडा आणि स्वराज्याचं तोरण तिथून पुढं सुरू झालं. पुढच्या कथा आपण परत होते.